पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय पाहुण्यांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फिलिप्पियरास लिहिलेल्या पत्रातील 4 अध्यायामध्ये पवित्र आत्मा देणारा जी शांती आहे, जी शांती आपल्याला सगळ्यांना पाहिजे आहे, हालेलुया, त्याबद्दल लिहिलेलं आहे. ट्रिक सांगत आहे त्या दिवशी थोडा वेळ काढून शांतपणे वाचत बसण्यासारखा एक सुंदर पुस्तक आहे फिलिप्पियरास लिहिलेले पत्र. हालेलुया. या फिलिप्पियरास लिहिलेल्या पत्रातील 4 अध्याय कमीत कमी रिट्रीटच्या शेवटच्या दिवशी वाचू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथे अनेक गोष्टी बोलता बोलता संत पौल शेवटी असं सांगत पुढे अजून बोलायला चालू करतात. आपण आता 4 पासून जे वचन ऐकूया. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. हालेलुया. रिट्रीट करून घरी जाणाऱ्या लोकांना पवित्र आत्मा सांगणारी गोष्ट आहे, तुम्ही आनंदी. पवित्र आत्म्याला माहिती आहे तुमच्या अंगावर कर्ज आहे. पवित्र आत्म्याला माहिती आहे तुझ्या अंगामध्ये आजारपण आहे. पवित्र आत्म्याला माहिती आहे तू अनेक प्रकारच्या कॉम्प्लिकेशन मध्ये असलेले जीवन जगताय. हालेलुया. प्रभू मध्ये तू आनंदी होऊ शकताय. हालेलुया. तुला आनंदी व्हायला काही कारण नाही, रडत बसायला भरपूर कारण आहे. हालेलुया. जरी रडत बसायला भरपूर कारण आहे, प्रभू मध्ये तू आनंदी होऊ शकता. प्रभू देणारा दान आहे. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. पुन्हा म्हणे आनंद करा, तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. हालेलुया. सहनशीलता. भयंकर त्रासातून तुम्ही जात आहे तेव्हा देखील तुम्ही आनंदी आहे म्हणून दिसलं तर हालेलुया, समोरच्या लोकांना आशीर्वाद. एवढे सहनशीलता तुला कुठून आली? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगोदर तुला पाहिलेले लोक आता तुला परत बघत आहेत तेव्हा त्यांना प्रश्न पडणार, तू एवढे आनंदी कसे काय? या सहनशीलता तुला कुठून आली? हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. हालेलुया. रिट्रीट करून घरी जाणारे लोकांना पवित्र आत्मा सांगणारा शब्द आहे, कसलाही गोष्टीसाठी पुढे बोला. काही लोक बोलत नाही. कसलाही गोष्टीसाठी. अजून काही लोकांचा आवाज बाहेर येत नाही. हालेलुया. सिस्टर एकदा बोलून द्या. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. आता तुम्ही बोला. हालेलुया. पुढे. तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. हालेलुया. दोन्ही हात वर करत सिस्टरांच्या बरोबर आपण कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. हालेलुया. आभार प्रदर्शनासह तुम्ही कसं काय देवाबरोबर समर्पण करणार? हालेलुया. मी तुम्हाला आशीर्वाद देऊन झाल्यानंतर तुम्ही मला काय बोलणार? थँक्यू फादर.
प्रेज द लॉर्ड. तुम्हाला भेटायला आली आणि तुम्ही सांगणार का थँक्यू फादर म्हणून? तुम्हाला सांगणार का म्हणून? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही देवाकडे काहीतरी मागायला बसलेलं आहे, कारण माहिती आहे तुम्हाला. हालेलुया. अनेक लोकांना देव आहे पण येणं नाही. प्रेज द लॉर्ड. आता कर्ज कुठून भरणार? हालेलुया. तर देणं मात्र राहिलेलं आहे, तर कर्ज कुठून भरणार? देवाला प्रार्थनामध्ये समर्पण करा. समर्पण करता करता थँक यू जीसस बोला. आज या ताईच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा एक दिवस आहे. हालेलुया. ताईंचा छोटी मुलगी किडनीचा आजार होते, मरण पावलं. आता 3 वर्ष पूर्ण झालेलं आहे. हालेलुया. या ताईंना पहिले बाळाचा देणगी मिळत नव्हता. हालेलुया. रिट्रीटमध्ये प्रार्थनामध्ये त्यांनी निरंतर भाग घेत प्रार्थना करत राहिले. हालेलुया. त्यांना जे काही त्रास तक्रार होता देवाने त्यातून त्यांना वाचवलं. ताई तुम्ही थोडक्यात बोला. माझं लग्न झालं तेव्हा मला फिट्स येत होती. फिट्स म्हणजे मी बेशुद्ध पडायचे. मी काय करते मला काही कळायचं नाही. हातपाय वगैरे वाकडे व्हायचे, डोळे दात खडी बसायची. अतिशय मला अशी विचित्र प्रकारे फिट्स यायची. मी एक दिवस बेशुद्धच असायची, मला काही समजायचं नाही. म्हणजे त्या मी लहरीतच असायची. शुद्धीवर जरी आली तर मला काही कळायचं नाही. सारखी झोपायची, काहीतरी बडबडायची. मग असं मी फादरांच्याकडे वारंवार प्रार्थनेला यायची, आशीर्वाद घ्यायची. परत माझा तो 5-6 महिन्यांनी त्रास पूर्ण बंद झाला. ट्रीटमेंट पण घेतली मी त्याबरोबर. फादरांच्याकडे प्रार्थनेला पण यायची, आशीर्वाद घेतला. त्यानंतर मला लग्न झाल्यावर बाळ लवकर राहत नव्हतं. मग मी प्रार्थनेला असेच रिट्रीटला आले. सप्टेंबर महिन्याची रिट्रीट सुरू होती. त्यामध्ये मला बाळाचा आशीर्वादही मिळाला. देवाने त्या 10 सप्टेंबर माझी तारीख होती फेडची आणि 8, 9, 10 तारीख अशी रिट्रीट होती. त्यावेळेला मला 9 तारखेला संदेश आला, तोला देव बाळ देत आहे म्हणून, तो आई होणार आहेस. माझं मलाच काय असं म्हणजे पटणं अजून म्हणजे महिना तरी पूर्ण व्हायचं आहे मला. घरी जाऊन मी टेस्ट वगैरे केली तर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. तेव्हा मला बाळाचं दान मिळालं आणि एक मला मुलगी झाली. ती काही आजाराने फादरांनी सांगितलं त्याप्रमाणे झालं. आज तिचा 3 वर्ष पूर्ण होत आहे. देवाचे मी आभार मानते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून संत पाऊल आपल्याला सांगत आहे निरंतर प्रार्थना करा. धन्यवाद देत देवाजवळ प्रार्थना करा. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांना अजून धन्यवाद कसं द्यायचं आहे म्हणून कळालं नाही, म्हणून अजून धन्यवाद दिलं नाही. फिलिप्पी येथील लोकांच्या बद्दल विशेष आपुलकी होती. त्यांच्याशी पत्र लिहिताना हृदय उघडून अनेक गोष्टी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. त्यातील काही भाग आहे तर तुम्ही ऐकलेले भाग. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फिलिप्पीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये 3ऱ्या अध्यायातील 7व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. हालेलुया. मला जे फायद्याचे होते ते सर्व मी तोटाचा म्हणून. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांना असं वाटत असेल थोडासा दारू पिलं कधीतरी पिलं तर चालते. हालेलुया. किंवा असे अनेक गोष्टी तुम्हाला आज बोलत आहे. 3ऱ्या अध्यायातील 7वं वचन. दोन्ही हात वर करा. सिस्टरच्या मागे बोला. ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही
ज्या गोष्टीसाठी मी धावपळ करत होतो अशा अनेक गोष्टी आज मला केर कचरा म्हणून समजून फेकून देण्याची गरज आहे. एक मुलगी एकदा प्रार्थनेसाठी अमरावतीमध्ये आली, भरपूर वर्षापूर्वी. कशासाठी आली ती मुलगी कामावरती प्रामाणिकपणे जात होते, काम प्रामाणिकपणे करत होते. अनेक वर्ष काम केला, त्या माणसाने तिला इन्क्रिमेंट काही दिलं नाही. तिने जाऊन त्या मालकाला बोलले, मी तुमच्याकडे खोटं काही बोलत नाही, मला प्रार्थनेसाठी जायचं आहे, मला तुम्ही 1 दिवस सुट्टी द्या, 2 दिवस बाकी सुट्टीमध्ये जातच आहे, फक्त 1 दिवस मला सुट्टी द्या. त्या सरांनी तिला सांगितलं, तू प्रार्थनेला जात असेल तर परत कामावरती नको ये. ही मुलगी जेव्हा प्रार्थनेसाठी आली, तिने मला बोलले, फादर बेनी, मी एवढे वेळ काम करतो होते, प्रामाणिकपणे काम करतो होते, मला फक्त 11,000 रुपया, एवढे वर्ष काम केलं तरी माझा पगार 11,000 रुपये आहे. फादर प्रार्थना करा. मी त्या मुलीला सांगितलं, येशूसाठी ज्या गोष्टीचा त्याग करायला तू तयार झालेला आहे, ते त्याग तुझ्यासाठी परमेश्वर फायदेशीर करते. हालेलुया. ती मुलगी इथून गेली. काही दिवसामध्ये मला तिने फोन करून सांगितलं, फादर मला नवीन काम मिळालं, 17,000 रुपया मला पगार. प्रियानो, आनंदी होत असेल तर येशूमध्ये आनंदी व्हायचं. त्याग करत असेल तर येशूसाठी त्याग करायचं. हालेलुया. येशूसाठी जगायला जे कोणी तयार होत आहे त्यांच्या जीवन बदलणार. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक गोष्टीवर भरोसा ठेवले, अनेक लोकांच्यावर भरोसा ठेवले. एखाद्या वेळी प्रार्थना, देवाच्या संबंधाच्या गोष्टींचा तिरस्कार सुद्धा करून तुम्ही माणसांना खुश करण्यासाठी कामाच्या धावपळमध्ये जीवन जगले. आज तुम्ही येशूकडे एकदा वळा. तुमच्या फायद्याच्या अनेक गोष्टी येशूसाठी तोटाचा म्हणून तुम्ही समजा. हालेलुया. परमपवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले सनिका सिस्टर भाईंदर भागामध्ये काहीतरी एक संस्था आहे का, काही दुकान आहे का, काहीतरी सिस्टर चालवत होती. सिस्टर तिथून उतरलं तर हे जे त्याच्या जे इन्स्टिट्यूशन आहे तेच होतं मला. सिस्टरांच्या अधिकारी व्यक्तीने सिस्टरना विचारलं, तुला काही वेळ लागला का, या वयामध्ये संन्यास करायला जायची काही गरज आहे का, हे सर्व कशाला सोडून देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, सिस्टरांनी योग्य वेळेस एक योग्य निर्णय घेतले, काही गोष्टी, अनेक गोष्टी सोडून द्यायला. हालेलुया. सिस्टरांच्या मागे भरपूर आशीर्वाद लाटाप्रमाणे येशूने संपूर्ण महाराष्ट्राला दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरे पण आपल्यामध्ये सिस्टर लोक आहेत. हालेलुया. ज्यांनी महत्वाच्या अनेक गोष्टी करणारे लोक होते, त्या व्यक्ती उतरलं तर ते तिकडे बदलू होणार. हालेलुया. तरी त्यांनी
येशूसाठी त्याग केला. हालेलुया. येशूसाठी तुम्ही काही गोष्टी केवळ कचरा म्हणून फेकून दिलं तर पाठोपाठ अनेक प्रकारचे आशीर्वाद येशू स्वतः पाठवून देणार. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी नाही तर तुमच्या घरातील कोणाला तरी पवित्र आत्मा सिस्टर बनण्याचा दान आज देत आहे. हालेलुया. प्रार्थना इथे चालू असताना पुरुष लोकांच्या या बाजूने इथे प्रार्थनेला उभे असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्म्याचा सुंदर अभिषेक या भागामध्ये उभा असलेल्या अनेक लोकांना पाठीमागच्या त्या भागामध्ये बाळाचा देणगी मिळालं नाही असे कोण असेल तर अशा एका व्यक्तीला येशू ते दान देत आहे. त्याबरोबर माता मर्याचा एक विशेष सानिध्याचा अनुभव त्या भागामध्ये अनेकांना मिळाला. स्त्रियांमध्ये पाठीमागच्या भागामध्ये उभ्या असलेल्या अनेक स्त्रिया कृपा नष्ट झालेल्या एका परिस्थितीवर जात होती. हालेलुया. हरवलेली कृपा परमेश्वराने त्यांना परत केलेली आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अनेक लोकांना तोंड देण्याचा परत उत्तर देण्याचा काहीतरी उत्तर देण्याचाच स्वभाव असलेले काही लोक होते. परमेश्वर त्यामध्ये बदल घडवलेला आहे. शांततेचा आत्मा आता तुम्हाला दिलेला आहे. हालेलुया. या भागामध्ये खूप चिंता विचार वगैरे करत बसणाऱ्या अनेक लोकांना चिंतेचा बंधनातून देवाने सोडवलेला आहे. ज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्त पुरवठा कमी होते, माहिती आल्यासारखा वर त्रास हाताला पायाला वर येत होते, अशा अनेक लोकांच्या रक्त पुरवठाचा समस्या अनेकांच्या येशूने पूर्णपणे आता सोडवलेला आहे. हालेलुया. देवाचा आभार मानूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नावे.